मी अर्धा पावशेर वाटाणा घेतलाय, त्याच्यानंतर 2 बटाटे, 1 कांदा, 1 मिरची, हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ कोल्हापूरमध्ये। तर घरी बनवायची आहे तुम्हाला भाजी, पण भाजीला काहीच नाही आहे। भाजीला फक्त आहे ते बटाटे आणि वाटाणा, आणि बटाट्याने वाटाणा म्हटलं की मुलांचे चेहरे असे होतात जसं त्यांना कारलं खायला द्यालोय आपण। त्यामुळं ती आलू मटरची भाजी, जशी मराठीत म्हणायला गेलात तर बटाटा वाटाण्याची भाजी आपण हॉटेल स्टाईलमध्ये कशी बनवायची चला बघूया। मुलं एकदा नाही दोनदा परत मागून मागून खातील, मी गॅरंटी देतो। चला बनवूया आपण आलू मटरची भाजी। मराठी म्हटलं बटाटू आणि वाटाणा म्हटलं की मुलं नको म्हणतात, आणि तेच जर तुम्ही हॉटेलमध्ये आलू मटरची भाजी म्हटलं की चाटून पुसून खाता। त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा, तोही बारीक चिरून घ्यायचा। बारीक कांदा चिरलेला असला की मुलं काढून टाकू शकत नाहीत। पाहू शकताय मी किती बारीक चिरलाय। मी अर्धा पावशेर वाटाणा घेतलाय, त्याच्यानंतर 2 बटाटे, 1 कांदा, 1 मिरची, जिरं थोडंसं, कढीपत्ता, आणि हे वाटण आहे खोबरं, जिरं आणि 1 टोमॅटो। जेवणाची पळी असते त्यानुसार काय गेलं असं तर ही माझी 1 पळी। आता छानपैकी तेल कडवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर फोडणीची तयारी। तर पहिल्यांदा फोडणीला टाकायचे आपण जिरे। तेल चांगलं कळू द्यायचं कधी पण। जिरे टाकल्यानंतर लगेच आपण कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकल्यानंतर हिरवी मिरची जी आपण बारीक चिरून घेतलेली छान असं हलवून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा कांदा। कांदा थोडासा मीडियम भाजून घ्यायचा। पाहू शकता माझा कांदा किती बारीक झाला आहे, त्यामुळे पटकन भाजतो पण कांदा। हे आहे ते मी वाटाणे शिजवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ते 2 बटाटे टाकले। पाणी अजिबात बाहेर ओतून द्यायचं नाही, त्याचं तसंच ठेवायचं। कांदा आपला आता शिजलेला आहे अर्धा, त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं, आणि दोन्ही मस्तपैकी असं करपूस रंगावरती भाजून घ्यायचं। पाहू शकता हे असं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण टाकूया अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच कांदा लसूण चटणी, 1 चम्मच आपलं लाल तिखट, कस्तुरी मेथी अर्धा चम्मच, हळदपूड थोडीशी, सगळं हलवून घ्यायचं। गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आता आपण, नाहीतर आपल्याला लागू शकतंय। कोथिंबीर टाकले, गॅस थोडा कमीच करूया कारण जास्त झाला आहे आपला। तेलामध्ये टाकायचं कारण कलर खूप छान येतो आपली चटणी तेलामध्ये पडल्यानंतर। हे आता वाटण आहे ते आपण सगळं तेलामध्ये टाकून मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजायचं। आता तुम्ही म्हणाल टोमॅटो बारीक का करून घेतला, तर याच्याकरिता की मुलं टोमॅटो खायला बघत नाही, तो बाहेर काढून टाकतात। त्यामुळे तो टोमॅटो आपण मिक्सरला लावायचा खोबऱ्याबरोबरच, आणि मस्तपैकी बारीक करून घ्या। जास्त बारीक पण करायचं नाही, दाणेदार असं। बघू शकता आता मी किती छान तेल सुटेपर्यंत तो मसाला आपला सगळा भाजला आहे। मुलं आपली काही काढू शकत नाहीत टोमॅटो। त्याच्यानंतर हे वाटाणा मी शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामध्येच बटाटो टाकलेला मागाशी, तेच पाणी आपण वापरायचं आहे। पाणी गरमच वापरायचं, त्यामुळे मी ते पाणी बाहेर टाकलं नाही, ह्याच्यामध्येच टाकलं भाजीमध्ये आपल्या, आणि छान असं शिजत ठेवायचं। बटाटो कच्चा आहे माझा, फक्त मी वाटाणा शिजवला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट विसरले म्हणजे मी मुद्दाम टाकली नाही, काय विसरले बघा, तर ते आहे इम्पॉर्टंट मीठ। चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं, आणि भाजी लो गॅसवरती मीडियम गॅसवरती शिजत ठेवायची। तर आता मीडियम गॅसवरती आपण ही भाजी शिजत ठेवूया झाकून। 10-15 मिनटात आपली भाजी तयार होईल। तर कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका, कमेंट करा।
लाईक करा, शेअर करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.